नाना ह्यो घ्या डबा. चल. हे घ्या. मला कशाला? अरे घे रे, तुझं घर आणि माझं घर काही वेगळं आहे का? नाही पण नाना खरंच नको. अरे नको कसं, घर म्हटल्यावर भांड्याला भांडे लागणारच की. त्याचा राग जेवणावर काढायचा असतोय व्हय? अहो पण तसं नाही नाना. उगाच पोरीला कशाला त्रास. पोरगी बी म्हणता आणि तरास बी म्हणता. घे घे, बोलण्यात ऐकायची नाही तुला. बोलण्यात मलाच काय, कोणालाच ऐकणार नाही शीतल. माहितीये ना, मग घ्या. मी केलाय स्वयंपाक. नाना वैदींकडनं पोरीची दृष्ट काढून घ्या. अरे एवढं काय नाही केलं तिने. असं कसं म्हणताय नाना? अहो इथं सख्या नात्याला कोणी विचार ना. अरे समाधान, कुणाच्या घरात भांडण होत नाहीत रे, म्हणून काय नातं संपतोय कधी? माझं काय नाही, पण जिजेला ह्या वयात जो त्रास होतोय ना तो मला काय बघवा बघा. अहो ज्या वयात तिनं आराम करायचा त्या वयात तिला चूल फुकायला लागती. खरंच जिजेचा पोरगा म्हणून घ्यायची लायकी राहिली नाही माझी आता. अरे असं का म्हणतोयस? एक दिवस झालं म्हणजे रोज थोडीच ते होणार आहे. पण नाना अहो पोरगा म्हणून जिजीसाठी काहीच करू शकलो नाही मी. अरे बास की आता, पांडुरंगावर विश्वास आहे ना? त्याच्याच भरोशावर टिकून आहे सगळं, नाहीतर कावाच मोडून पडलं असतं नाना. अरे सगळं चांगलं होईल बघ. बर शीतल, तू जिजील डबा घेऊन जातीस ना? होय, भरून ठेवलाय, आता तिकडच जाणार आहे. माझा आजा नाही इथं, पण आजाची कमी भरून काढलीस तू. खरं सांगतो नाना, आजाच्या तळमळीनं जिजीची काळजी घेतो ना, त्याच तळमळीनं शीतल बी घेती. आता तुला काय झालं हसायला? आजाला कुठं स्वयंपाक बनवता येतोय तेव्हा? असं कोण म्हणलं तुला? अगं समजा येतं त्याला. काय सांगतोस? होय नाना, अहो आर्मीत जायचं म्हणून सगळं शिकून घेतलं पोरानं. वय कधी सांगितलं नाही त्यानं. आता कसं सांगल? का का नाही सांगणार? अगं विचारलं तर सांगेल ना. का उगाच गावात दवंडी पिटल मला स्वयंपाक येतोय म्हणून? नाना आपल्या गप्पा काय संपायच्या नाहीत. अहो उशीर होईल पुढे जायला. चला. होय होय चल. डबा कसा झालता ते नक्की सांगा. नक्की सांगतो. नानांजवळ निरोप पाठवतो तुला. वय हा शीतल, तू लगोलग जिजील डबा घेऊन जा. सकाळपासून तिने काय खाल्लं असेल नसेल. होय नाना. चला. भैया जय श्रीराम. या जय श्री या. मला असं अचानक का बोलवलं? हा काय आहे जयश्री? आमच्या मनाला काही प्रश्न पडलेत, त्याची उत्तर कदाचित तुम्हीच देऊ शकता म्हणून बोलवलंय. हे काय? काय म्हणजे? भाकरी आहे. देर यू आर. आता एक काम करायचं, ही भाकरी खायची. का? अहो खाऊन तर बघा, चव ओळखीची का नाही सांगा. कशी आहे? चांगली आहे की. काय झालं? झालं काहीच नाही. ही भाकरी कुणी बनवली माहितीये का? आता ते मला कसं माहित असणार? बर, मी तुमच्यासाठी सोपं करतो. मी तुम्हाला 4 ऑप्शन देतो. ए शीतल, बी शीतल, सी शीतल, डी पण शीतल. शीतल. अरे वा, सही जवाब. शीतलनं तुमच्यासाठी भाकरी बनवली? नाही नाही, असा काही योग अजून आलेला नाही. आणि तुम्ही जर का अशाच वागत राहिला तर तो योग काय येईल असं बी काय दिसत नाही. मग काय तिच्या घरातनं पळवून आणली का
तिच्या नाही, तुमच्या. म्हणजे घ्या. आता म्हणजे पण आम्हीच सांगायचं का? शीतलनं तुमच्या घरात येऊन तुमच्या दारात चूल मांडून जिजीसाठी आणि मामासाठी स्वयंपाक केलाय. काय? कधी? काय, कधी, कशाला, कुठं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही शोधायची. आणि हा, आपल्या मातोश्रींच्या डोक्यात जरा प्रकाश पाडा. का? तिनं काय केलं आता? तुमच्या मम्मीनं तुमच्या पप्पांचा आणि जिजीचा स्वयंपाक करणं बंद केले आणि अख्ख्या गावभर झाले. अशाने एक जण तुमची इज्जत ठेवणार नाही. मग आता मी काय करू? डोक्याचा वापर कसा करायचा याचा क्लास लावा कुठंतरी. आणि कुठंच नाही जमलं तर शीतलकडे लावा. काय करू हे नीट विचारले तर नीटच सांगा. सांगतो. तुमच्या आईनं जी काही घरात असहकार चळवळ चालू केली ना, ती बंद करा म्हणावं. नाही तर त्यांचं घरातून कधी कडेलोट होईल याचा त्यांना सुद्धा पत्ता लागायचा नाही. तुमचं डोकं आहे का जागेवर? कसं बी काय बोलता? हो, इथे येऊन आमच्या अकलेचे तारे तोडण्यापेक्षा स्वतःच्या घरात लक्ष द्या. घरी काय लक्ष द्यायचं? ती शीतल जिजीच्या मनात बसायला लागली आणि तुम्ही आणि तुमची मम्मी जिजीच्या डोक्यात. असं कधीच होणार नाही. सगळं तसंच होतंय. शीतल आजाला जाऊन भेटून येते, तुमच्या घरी येऊन स्वयंपाक करते, जिजीला आणि आम्हाला स्वतःच्या बाजूने करून बी घेते. हे सगळं असंच चालत राहिलं ना तर रस्त्यावर याल. मग आता मी काय करू? हा जो काय घरात वनवा पेटलाय ना तो इजवा म्हणावा आधी, आणि हे येडेचाळी थांबवा. सांगते मी तिला. नुसतं सांगू नका, त्याच्यावर अंमलबजावणी पण करा. आणि तिनं ऐकलं नाही तर तिच्या कानात करा. मी तुम्हाला चांगलं विचारतेय, तुम्ही मस्करी काय करताय? आम्ही पण तेच सांगतोय. त्या अशा काय करणार नाही, ऐकतील ते. तिचं ऐकून मी पण वाईट वागले जिजी आणि पप्पांशी. मग आता त्या दोघांना तुमच्या आईच्या वतीनं सॉरी म्हणा. ते माफ करतील. नाही केलं तरी तुम्हाला कुठं फरक पडतोय? हा, समजा तुमच्या मातोश्रींना माफ नाही केलं, पण तुम्हाला नक्कीच करतील. मला का? कारण तुम्ही त्यांची मुलगी आणि नात आहे आणि रक्ताचे आहे म्हणून. आता तुम्ही म्हणला तसंच करते. देर यू आर. घ्या आता ही भाकरी संपूया. नको मला, संपवा तुम्हीच. हो, पाहिजेल का म्हणून विचारत नाही, घ्या म्हणून सांगतोय. घ्या. काय एवढाच तुकडा राहिला होता, म्हशी समोर टाकला होता, तेवढा जमीन उचलून आणला. एवढा प्रेमानं बनवलाय, म्हणलं टाकून तरी कसं द्यायचा.